तर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। ही भेट केवळ योगायोग होती आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असं स्पष्ट करत त्यांनी नेत्यांना विनाकारण वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिलाय। या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं आहे। चर्चांमध्ये तथ्य नाही। आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आता तुमच्या एका स्टेटमेंटमुळे लगेच दिवसभर ती बातमी सुरू झाली। आता जर अशा प्रकारची चर्चा कर मग आम्ही काय बोलायला पाहिजे? मग मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे एकाच विमानातून नागपूरला गेले, त्यांना भेटतात, आम्ही कधी हरकत घेतली नाही। अरे एवढं राजकारणामध्ये या असलेल्या भेटीगाठी होत असतात, त्या भेटीगाठी राजकीय झाल्या तर तो मुद्दा होऊ शकतो, पण त्या भेटीगाठी जर अशा प्रकारे झाल्या तर लगेच त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप घेणं योग्य नाही। मला वाटतं की हा गैरसमज दूर करण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः तिन्ही पक्षाच्या समन्वय करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू। तिथे उभे असल्याने सांगितलं की एकनाथ शिंदेंचं साहेबांचं चेंबर जवळ आहे, तिथे त्यांची केबिन आहे, म्हणजे बैठकीचं दालन आहे, त्याच्यात आपण जाऊन बसूया। तर म्हणा ठीक आहे, चला बसूया तिथे। तिथे आम्ही बसलो, त्यांची सगळी लोक आली, त्यांनी चहा पाण्याची वगैरे सोय केली, आम्ही गप्पा मारत बसलो होतो। तेवढ्यात कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे खाली आले। आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की माझ्या चेंबरमध्ये शरद पवार साहेब येऊन बसलेत, की त्यांना एक शाल घालून येतो म्हणून ते आले, त्यांनी शाल घातली आणि परत निघून गेले। मला या गोष्टीचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं।